विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर लक्षात घ्या, वैद्यकीय अधिकारी गट अ BMS करता जर आपण तयारी करत असाल तर आपण सामान्य ज्ञान सिरीज घेऊन आलो आहोत. यामधील हा व्हिडिओ क्रमांक 3 आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला राज्याचा इतिहास व संस्कृती यावरच आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. तसेच आपल्याला सामान्य ज्ञान स्पेशलचं जर मटेरियल पाहिजे असेल तर 4366 प्रश्न आपल्याकडे उपलब्ध आहेत. प्राईज आहे 299 फक्त. परचेस करण्याकरता आपण 9356552060 यावर व्हॉट्सअप करा. हे तुमच्या स्क्रीनवर जेवढेही कंटेंट दिसतंय ते सर्व कंटेंट तुम्हाला PDF स्वरूपात विद्यार्थी मित्रांनो भेटून जाईल. प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले जेणेकरून रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल. तसेच तुम्हाला जर नॅशनल हेल्थ प्रोग्राम याचं वेटेज किती 20% वेटेज आहे 40 मार्क. सामान्य ज्ञानचं देखील 20% वेटेज आहे 40 मार्काला आहेत. ह्या जेवढाही सिलेबस आहेत त्याचे तुम्हाला जर नोट्स पाहिजे असेल तर आपण घेऊ शकता. त्याची जी प्राईज आहे ती आहे 399. परचेस करण्याकरिता आपण 9356552060 यावर पेमेंट करून याच नंबरवर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअपच्या सहाय्याने स्क्रीनशॉट शेअर करू शकता. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, कॅमेरा अमेरिका व कॅनडा स्थित भारतीयांनी कोणती संघटना स्थापन केली? ऑप्शन आहेत इंडिया हाऊस, गदर, हिंदुस्तान सोशलिस्ट आर्मी की मित्रमेळा. तर लक्षात घ्या, अमेरिका व कॅनडा स्थित भारतीयांनी ऑप्शन क्रमांक 2 गदर ही संघटना स्थापन केली आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2 आहे, स्वामी दयानंदांच्या आर्य समाजाचे वर्णन लढाऊ हिंदू धर्म अग्रेसिव्ह हिंदुइझम असे कोणी केले? सरोजिनी नायडू, भगिनी निवेदिता, ॲनी बेझंट की वरील सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 भगिनी निवेदिता यांनी विद्यार्थी मित्रांनो स्वामी दयानंदांच्या आर्य समाजाचे वर्णन लढाऊ हिंदू धर्म असे केले आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3 क्रिप्स योजना काँग्रेसने का नाकारली? आपण व्हिडिओ पॉज करून ऑप्शन रीड करू शकता. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे भारतातील कोणताही राजकीय पक्ष क्रिप्स योजनेबाबत समाधानी नव्हता म्हणून क्रिप्स योजना काँग्रेसने नाकारली. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4 अनौद्योगिकरण म्हणजे काय? अगदी सोपं आहे. तर अनौद्योगिकरण म्हणजे काय, तर औद्योगिक उत्पादन कमी होणे याला आपण अनौद्योगिकरण असे म्हणतो. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात, कोणत्या शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्यांकडून जमीन वसूल करीत असे? ऑप्शन आहेत कायमधारा, रयतवारी, महालवारी की वायदा. तर ही जी महसूल पद्धत आहे त्याला विद्यार्थी मित्रांनो रयतवारी असे म्हणतात. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, ब्रिटिश सरकार भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्य पद्धती देईल असे 1917 साली कोणी घोषित केले? ऑप्शन आहेत मोर्ले, मिंटो, मॉन्टेग्यू की चेम्सफोर्ड. तर हे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 मॉन्टेग्यू यांनी घोषित केले होते. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, 1919च्या मॉन्टफोर्ड कायद्यावर हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशी टीका कोणी केली? तर अशी जी टीका आहे ती लोकमान्य टिळक यांनी केली. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे. त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा. तुमची एक लाईकने आम्हालाही मोटिवेशन इन्स्पिरेशन भेटतं की असंच कंटेंट आपणापर्यंत पोहोचवलं पाहिजे. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली? तर योग्य उत्तर आहे 1955च्या कायद्याने विद्यार्थी मित्रांनो अस्पृश्यता समाप्त करण्यात आली आहे. नेक्स्ट, राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या मुंबई येथील पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर हे अध्यक्ष होते ऑप्शन क्रमांक 3 योमेश चंद्र बॅनर्जी. नेक्स्ट, भारताच्या दारिद्र्याच्या मुळाशी ब्रिटिशांचे आर्थिक धोरण जबाबदार आहे असे ठामपणे प्रतिपादन करणारे पहिले भारतीय विचारवंत कोण? तर हे आहेत ऑप्शन क्रमांक 1 दादाभाई नौरोजी. नेक्स्ट, आझाद हिंद सेनेचा मानवंदनेचा व अभिवादनाचा मंत्र काय होता? तर हा होता जय हिंद. नेक्स्ट, भारतीय कामगार संघटनांवर कुठल्या क्रांतीचा फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला? तर राईट आन्सर आहे रशियन क्रांतीचा विद्यार्थी मित्रांनो मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, अचूक कालक्रम लावायचा आहे.
ऑप्शन आहेत गदर पार्टीची स्थापना, चौरी चौरा घटना, खुदीराम बोसची फाशी की मलबारमध्ये मोपला बंड. तर याचा जो योग्य क्रम आहे तो आहे 3-1-4-2. म्हणजेच काय, सर्वात पहिल्यांदा खुदीराम बोसची फाशी, त्यानंतर गदर पार्टीची स्थापना, त्यानंतर मलबारमध्ये मोपला बंड आणि त्यानंतर आहे चौरी चौरा घटना. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे ब्रिटिश सरकारने मदनलाल धिंगरा यास कोणत्या साली फाशी दिली? तर ही फाशी दिली आहे 1909 मध्ये. नेक्स्ट, टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला? तर हा जो ग्रंथ आहे तो मंडालेच्या तुरुंगात लिहिला आहे. नेक्स्ट, सर्व समाजसुधारकांच्या कार्यामागचा उद्देश काय होता? तर हा उद्देश होता मानवता धर्मानुसार नव समाजाची उभारणी करणे. नेक्स्ट, मुस्लिम समाजातील पडदा पद्धती व बहुपत्निकत्व या पद्धतींना कोणी विरोध केला होता? तर हा विरोध केला होता सर सय्यद अहमद खान यांनी. नेक्स्ट, वहाबी चळवळीचे उद्दिष्ट काय? तर वहाबी चळवळीचे उद्दिष्ट आहे मुसलमानांचे राज्य स्थापन करणे. नेक्स्ट, इसवी सन 1857च्या उठावाच्या दरम्यान आणि नंतर भारतीयांचे मुख्य उद्दिष्ट कोणते होते? तर ते होते इंग्रजांना समूळ नष्ट करणे. नेक्स्ट, भिल्लांचा उठाव कोठे झाला? तर हा जो उठाव आहे तो विद्यार्थी मित्रांनो खानदेश या ठिकाणी झाला. तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण इतिहास या टॉपिकचे महत्त्वपूर्ण असे 20 प्रश्न बघितले आहेत. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तसेच आपलं जे सामान्य ज्ञान आहे त्यामध्ये चालू घडामोडी देखील विचारलं जाणार आहेत. चालू घडामोडीकरिता आपल्याकडे मटेरियल उपलब्ध आहेत. जानेवारी ते डिसेंबर 2023पर्यंत 3000 प्रश्न आहेत, प्राईज आहे 99. आणि जानेवारी ते जुलै 2024पर्यंत 2225 प्रश्न आहेत, प्राईज आहे 59. परचेस करण्याकरिता आपण 935655256034 यावर विद्यार्थी मित्रांनो पेमेंट करून याच क्रमांकावर व्हॉट्सअप करू शकता. त्याच पद्धतीने ह्या ज्या इतरचे PDF आहेत त्या देखील तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो यासोबत फ्री प्रोव्हाइड केल्या जाईल. प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं आहे जेणेकरून रिव्हिजन करायला तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी फायदा होणार आहे. त्याच पद्धतीने सामान्य ज्ञान स्पेशल 4366 प्रश्न आहेत, प्राईज आहे 299. हे देखील आपण घेऊ शकता. त्यासोबत नॅशनल हेल्थ प्रोग्राम जर आपल्याला पाहिजे असेल ते देखील उपलब्ध आहेत, प्राईज आहे 399. अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपले जेवढेही फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत आवर्जून शेअर करा. थँक्यू.